मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीनिमित्त काही माहिती घेत होतो या ऑडिओमधनं. त्याचा आज हा भाग दुसरा. कालच्या भागामध्ये आपण शेवटी असं म्हटलं की आपल्या देशाच्या सर्व प्रदेशातील परंपरांची आणि सगळ्या संपूर्ण जगातील भक्ती विचाराची ही मूळ गंगोत्री ही भागवतच आहे. याच भागवतातील भावनेचा परिपोष आपल्याला विविध संतांच्या वचनामधून कसा दिसतो ते आपण या भागामध्ये बघूया. संतांची वाणी म्हणजे अंतःकरणातून आलेली ही परमेश्वराचीच वाणी आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांमधून म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटते भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तर समर्थ रामदास म्हणतात, कोणी असो का नर धेड महार चांभार, राखावे तयाचे अंतर या नाव भजन. सर्व विश्वच जर आत्मस्वरूप भगवत स्वरूप आहे तर त्याबद्दल परकेपणा कसा काय राहणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हाच वेदांत आणि संत प्रणित उपदेश असला तरीसुद्धा काही स्वार्थ, काही अज्ञान, काही अहंकार या मानवीय दुर्गुणांमुळे विषमता आणि अस्पृश्यतेसारख्या दोषांचा शिरकाव समाजामध्ये झाला. त्यावेळी भेदाभेद फोफावला. भारतीय समाज दुहीने पोखरला गेला. मंदिर प्रवेश नाकारणं, शाळा, तलाव, सामाजिक उत्सव सगळीकडे असमानता प्रभावी झाली. या सगळ्यामुळे समाज दयनीय बनला. एकत्वाच्या भावनेमध्ये असलेले बळ हे ओसरू लागले. अशा परिस्थितीत कोणतीही ताठर किंवा टोकाची भूमिका न घेता समाज मनाला मातेच्या ममतेने, पित्याच्या विवेकाने गोंजारून आणि सहजपणे विकसित करून बदलणे ही खरी काळाची गरज होती. आणि हे बदलणे ही खरी महापुरुषांची किमया. अशा स्थितीत समाज मनाला सावरण्याचं महत्कार्य संतांनी पुढाकार घेऊन केलं. आदि शंकराचार्यांनी पंचायतन पूजेच्या माध्यमातून त्या काळी समन्वय साधला. ब्रह्मेंद्र स्वामींनी लोहार, सुतार, सोनार, कासार इत्यादी ब्राह्मणांचे मठ उभे केले. पुढे श्री समर्थांनी सर्व जातीतून आणि महिलांमधूनही मठपती निर्माण केले. श्री बसवेश्वर, चक्रधर, कबीर, गुरु नानक देव यांची शिकवण अशीच असून नाथ संप्रदायाने तर आसेतू हिमाचल महत्क्रांती केली. या पार्श्वभूमीवर आता आपण माऊलींचं कार्य बघूया. संत ज्ञानदेवांचा काळ हा 1275 ते 1296 असा होता. ज्ञानदेवांची गुरुपरंपरा जातीपातींकडे जाऊन माणसाचा शोध घेणाऱ्या व्यापक वृत्तीच्या नाथ संप्रदायाशी निगडीत होती. जोडीलाच लौकिक प्रतिभा आणि देव दुर्लभ बुद्धिमत्ता यांचे जन्मजात देणे त्यांना लाभलं होतं. सिद्धयोगी पूर्वसुकृताचे देणे लाभूनसुद्धा ते एकांतामध्ये कधी रमले नाहीत. तर तत्कालीन विस्कळीत, संभ्रमित अशा समाजाला एकत्र करणाऱ्या धर्मविचारांचे चिंतन त्यांनी मांडलं. त्यामुळे सर्वसामान्यांच्यासाठी जाणीवपूर्वक देशी भाषेमध्ये गीतार्थ आणणारे ते समाजसुधारक ठरले. वारकरी संप्रदायाचा पाया दृढ करणारे प्रचारक ठरले. मैत्रभावाची जोपासना करणारा सखा ठरले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक समरसतेची जाणीव महाराष्ट्र भूमीत रुजवणारी माऊली ठरले. असं विविधांगी पैलू ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाला आहेत असे डॉक्टर श्यामा घोणसे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांनी हिंदू धर्मातील कर्मकांडग्रस्त आणि तथाकथित अशा धर्ममार्तंडांच्या रोषाचा दाहक अनुभव घेतलेला होता. आणि तरीसुद्धा त्यांनी विश्वात्मक देवाकडे खळाची व्यंकटी सांडावी, त्यांनी सत्कर्माकडे वळावं अशी प्रार्थना केली.
ज्ञानदेवांमधील मृदू मवाळ आणि तरीही ठाम अशा सामाजिक प्रबोधनकाराचे दर्शन तत्कालीन समाजाला घडत होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्ञानदेवांच्या भोवती पंढरीरायाचे प्रेम भांडारी संत नामदेव आणि विविध जमातीमधील सुहृद जमा झाले. या साऱ्या भक्त गोपाळांमुळे लेकुरवाया झालेल्या विठूचे संत जनाबाईंनी केलेले वर्णन खूप महत्त्वाचे आहे. चोखा जीवाबरोबरी असलेल्या या विठ्ठलाच्या पुढे चाले ज्ञानेश्वर असा उल्लेख आहे. यातून ज्ञानदेवांचा नेतृत्व गुण आणि ऋजुत्वाबरोबर ठाम वृत्तीसुद्धा दिसते. ज्ञानदेवांनी पूर्वपरंपरेचं मंथन करीत विस्कळीत समाजाला एकत्र करणारं चिद्विलासवादी असं तत्त्वज्ञान मांडलं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची त्यांनी रचना केली. समाजातील सर्व घटकांना समान दर्जा प्राप्त करून देण्यासाठी वैष्णव तत्त्वप्रणालीतील भागवत आणि वारकरी संप्रदायाचं त्यांनी पुनर्गठन केलं आणि त्यासाठी त्या काळाला अपेक्षित अशा साहित्याची निर्मिती केली. हे साहित्य पुढे नेणाऱ्या, त्यातील मूळ उपदेशाला न विसरता त्यामध्ये नवीन भर घालणाऱ्या आणि जीवाला जीव देणाऱ्या संत सहकाऱ्यांचं अपूर्व असं संघटन त्यांनी केलं. त्यांच्या साहित्याविषयी आणि या संघटनाविषयी बघूया उद्याच्या भागात.